सोलापूर ग्रामीणमधील नातेवाईकांकडे राहायला आल्यानंतर सोलापूर शहरात येऊन बंद घरे फोडणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या वतीने जेरबंद केले आहे। घरफोडीतील संशयित रूपा भवानी मंदिराजवळ येणार होते। पोलिसांनी सिद्धू शामराव राणा चिंचोली MIDC व बजरंग नागनाथ चव्हाण राहणार जत या दोघांना पकडले। मागील महिन्यात सोलापूर शहरातील 5 घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 3,90,400 रुपयांचे दागिने जप्त केले आहेत। सोलापूर शहरातील जोडबाई पेठ व MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येकी 2 घरांमध्ये आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून दागिन्यांची चोरी झाली होती। त्या अनुषंगाने चोरट्यांचा शोध पोलीस घेत होते। खबराच्या माहितीनुसार पोलिसांनी रूपा भवानी मंदिराजवळ सापळा रचला आणि त्यात सिद्धू काळे व बजरंग चव्हाण दोघे अडकले। त्यांना अटक करून पोलिसांनी अधिक तपास केला। त्यावेळी कटावणीच्या सहाय्याने शहरातील बंद घरे फोडून 62,000ची रोकड व 96 ग्रॅम दागिने चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश केडकर, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली आहे।